गरताडबारी येथील वन विभागाचे क्षेत्र असणाऱ्या जंगलाला आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे। अचानक लागलेल्या या आगीमुळे वन विभागाचे बरेचसे जंगल जळून खाक झाले आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलासह मोहाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले। सर्वांच्या अथक प्रयत्नातून अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। मात्र लागलेल्या आगीमुळे वन विभागाच्या जंगलाचं चांगलंच नुकसान झाल्याचं समोर आलं आहे। नेमकी ही आग लागली की लावण्यात आली याचा तपास पोलीस प्रशासनासह वन विभागाचे अधिकारी करत आहेत। दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने जंगलात आगीने रौद्र रूप धारण केले होते। हवेमुळे आगीचा वणवा अधिकच पसरल्याचं दिसून आलं। मात्र आग विझवण्यासाठी सर्वच विभागांनी संघटित प्रयत्न केल्याने अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। वन विभागाच्या क्षेत्राला आग लागल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे। यावर अंकुश मिळवण्याकरिता वन विभागाच्या वतीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे। या प्रसंगी मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, मनपा अग्निशामक विभागाचे अमोल सोनोने यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र त्यांच्या उमेदवारीला मालेगावात बॅनरबाजीमधून विरोध होत असल्याचे समोर आले आहे। विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करत मालेगावात भामरे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आला आहे। त्यामुळे पक्षांतर्गत विरोधासह बाहेरील विरोधाला देखील भामरे यांना सामना करावा लागणार आहे। मालेगाव बाह्य, सटाणा, बागलाण यांसह विविध भागातून सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला पक्षातीलच कार्यकर्त्यांसह नागरिकांनी देखील विरोध केला आहे। त्यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे। तर काही दिग्गज राजकीय मंडळींनी धुळे भाजपा लोकसभेचा उमेदवार बदलण्यासाठी वरिष्ठ स्तरावर फिल्डिंग लावल्याची देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच वाढता विरोध पाहता डॉक्टर सुभाष भामरे यांना यंदाचा विजय मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे। पक्षश्रेष्ठी जनभावनेचा आदर करत उमेदवार बदलणार की पुन्हा भामरेंना संधी देणार याकडे धुळे लोकसभा मतदारसंघातील दिग्गजांसह अनेकांचे लक्ष लागून आहे। गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा पारंपरिक गड असलेला धुळे लोकसभा मतदारसंघ हा अलीकडच्या 20 वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आला आहे। अनेक वर्षांपासून भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच लढत या मतदारसंघात बघायला मिळाली आहे। मात्र यंदाच्या निवडणुकीत पक्षांतर्गत नाराजीसह मतदारांच्या नाराजीचा फटका सुभाष भामरे यांना बसण्याची शक्यता असल्याचं एकंदरीत वातावरणातून दिसून येत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरात धुळ्याची रंगपंचमी डोलची प्रकाराने प्रसिद्ध आहे। 2 दिवसावर येऊन ठेपलेल्या होळी व रंगपंचमीच्या उत्सवासाठी शहरातील विविध भागात बाजारपेठेमध्ये होळी व रंगपंचमीचे विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे। नागरिकांनी देखील साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले। यात लहान मुलांकरिता कार्टून, छोटा भीम, पबजी, स्पायडरमॅन, मिकी माऊस, मोटू पतलू, बेन 10 यांसह विविध प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत। 20 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत विविध प्रकारचे पिचकारी बाजारात उपलब्ध आहे। तर यंदा इको फ्रेंडली रंगालाच खरेदी करण्यासाठी नागरिकांनी पसंती दिली आहे। 100 रुपयांपासून ते 150 रुपये किलो याप्रमाणे रंगाचे भाव बाजारात आहेत। तसेच धुळ्याच्या होळीचे विशेष आकर्षण असणाऱ्या डोलची देखील 40 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत बाजारात विविध ठिकाणी विक्रीसाठी दाखल झाले आहे। यांसह मास्क, टोपी, माळा, हेअरविक नागरिकांना आकर्षित करत आहेत। त्यांची देखील किंमत 40 रुपयांपासून ते 220 रुपयांपर्यंत आहे। एकंदरीतच होळी व रंगपंचमीच्या उत्सवासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून शहरातील विविध भागात होळी व रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। मागील वर्षापेक्षा यंदा 5% भाव वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे। गेल्या 30 ते 35 वर्षापासून फुलवाला चौकात सिग्नेबल आयटम म्हणून फेमस झालेला आहे। दर वर्षाप्रमाणे यावर्षी इको फ्रेंडली कलरला जास्त मागणी आहे। पक्क्या कलरला बंदी असल्यामुळे पक्का कलर यांना आणलेला नाही आहे। लहान मुलांच्या छोटा भीम, बेन 10, वॉटर टँक अशा स्पायडरमॅन या अनेक प्रकारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या, बंदुका आणि बलून वगैरे आलेले आहेत। 3 दिवसापासून दुकाने सजले आहेत। ग्राहकांचा उत्तम चांगला प्रतिसाद आहे। धुळे शहराची होळी ही ढोलची नावाने आजही प्रसिद्ध आहे आणि हमेशा राहील। एम ए 17 धुळे शहरातला सगळ्यात मोठी शान आहे, हमेशा राहील।
आम्ही इथं शॉपिंग करण्यासाठी आम्ही सगळे मित्र बांधव या ठिकाणी टोपी, मास्क, हेड मास्क सगळं काही आमच्या मित्राच्या इथं उपस्थित आहे. तरी धुळे शहरांच्या सर्व बांधवांना एक सांगणं आहे, येणारी होळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची आणि सुखाची जाओ. आज आम्ही धुळे शहरातील फुलवाला चौकात परमेश्वर पगारे शुक्ला यांच्या इथे दुकानावर शॉपिंग करत असताना संपूर्ण धुळे शहराचा उत्सव पूर्ण महाराष्ट्रात गाजत असतो. हा सण आम्ही हर प्रकारे आम्ही साजरा करत असतो. सबसे हटके ढोलकीचे पटके MH18 धुळे शहर. बोल येऊन पुढे. परमेश्वर फुलपगारे यांच्या इथे कोहिनूर टोपी आहे, हेड मास आहे, ब्रीजचं मास आहे. धुळे शहरासह देवपुरात चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. असाच काहीसा प्रकार मध्यरात्री देवपुरातील गजानन हाऊसिंग सोसायटीत घडला आहे. चोरट्यांनी घरातील दागिन्यांसह मोटरसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच देवपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गजानन हाऊसिंग सोसायटीतील प्लॉट नंबर 23 मधील भूषण बागुल यांच्या घरात मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करत धाडसी चोरी केली आहे. यात सोन्याच्या दागिन्यांसह रोकड व मोटरसायकल चोरून चोरट्यांनी पलायन केलं आहे. चोरटे परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहे. बागुल आम्ही या कॉलनीमध्ये रहिवासाला राहतो. आम्ही लळिंगीत मूळचे राहणार आहेत. आमच्या आईचं निधन झाल्यामुळे आम्ही दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी तिकडे गेलो होतो आणि गेल्या 2-4 दिवसापासून आम्ही येत जात होतो, तिथं जाऊन येऊन करत होतो. आणि हा सोडावा म्हणा किंवा हा हे काहीतरी या ज्यांनी काल घरफोडी केली त्यांनी हा काहीतरी कोणाच्या मार्फत कसं काही केलं आणि त्यांनी रात्री सुमारे 2 वाजेला तर 2 वाजून 10 मिनिटाच्या वेळेस ते या आमच्या घरी आले. मागच्या खिडकी तोडून एक मोठ्या रॉडने आणि तिथून प्रवेश केला. प्रवेश करून आमचं 28 ग्रॅम सोनं आणि एक 1.25 लाख रुपये हे घरातनं काढून घेऊन गेले. आणि ते आणि एक 2 व्हीलर बाईक हुंडा शाईन ही गाडी घेऊन ते इथून पसार झाले. तसेच आमच्या बाजूला जे राहणारे आहेत त्यांच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये त्यांचं सर्व लूक गाडी गेलेली आहे हे सुद्धा पोलीस प्रशासन यांनी चेक केलं. पोलिसांनी आम्हाला भेट दिली आमच्या घरी. विनंती करेल या प्रसंगी मी की पोलिसांनी धाडसी निर्णय घ्यायचा आणि या प्रकारे जे होऊ राहिले या कॉलनीतले लोक जे भयभीत झालेले हे आम्ही या कॉलनीत राहायचं का नाही राहायचं हा लोकांसमोर एक प्रश्न तयार झालेला आहे. आता काही गरज सोडायची कारण या कॉलनीमध्ये वारंवार असे किस्से घडलेले आहेत. तर डिपार्टमेंटनी या संदर्भात कडक कारवाई करायला पाहिजे अशी आमच्या डिपार्टमेंटला कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी जीवितहानी सुद्धा होऊ शकते या प्रसंगी असं काही घडल्यास हे डिपार्टमेंटने नोंद घ्यावी एवढी मी डिपार्टमेंटला विनंती करत आणि आम्हाला न्याय मिळावा ही मी या माध्यमातून एक मीडिया सोशल वर्क यांच्या माध्यमातून मी विनंती करत की आम्हाला न्याय मिळावा. PG फाउंडेशनच्या वतीने 23 मार्चला सायंकाळच्या सुमारास भगवा चौक येथे सर्वसमावेशक होळीचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्वपक्षीय पदाधिकारी, पोलीस, वकील, पत्रकार, प्राचार्य, व्यापारी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती PG फाउंडेशनचे संस्थापक पंकज गोरे यांनी दिली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातील होळी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या होळीचा आनंद सर्वपक्षीय नेत्यांसह पोलीस अधिकारी, पत्रकार यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना घेता यावा या उद्देशाने पंकज गोरे यांच्या वतीने दरवर्षी सामूहिक होळीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावं असं आवाहन पंकज गोरे यांच्या वतीने करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील PG फाउंडेशनच्या वतीने सर्व पक्षीय पदाधिकारी, पोलीस, वकील, प्राचार्य, डॉक्टर यांच्यासह पत्रकार बांधव संयुक्त होळीचे आयोजन करण्यात आलेले आहे. होळी आपला हा पवित्र सण असून यामध्ये एकतेने, आनंदाने, रंगांची उधळण आपण करत असतो. कुठेतरी या सर्व क्षेत्रातील बांधव आपल्या आपल्या कामानिमित्त वेळ देऊ शकत नाही आणि
पाहिजे तशा पद्धतीने सण साजरा करू शकत नाही. या सर्वांना एक व्यासपीठ म्हणून एकत्रित येऊन सर्वांनी एकत्रितपणे एकमेकाला रंग लावून धुळ्याच्या भविष्यासाठी विकासासाठी आपल्याला काय करता येईल या सर्व चर्चासत्रेमध्ये सहभागी होऊन होळीचा जल्लोष आनंदात धुळेकरांच्या साक्षीने आम्ही हा दरवर्षी करत असतो. म्हणून सर्व धुळेकर बांधवांना देखील नम्र आव्हान आहे की आपण देखील या होळी उत्सवात सहभागी व्हा. 23/3/2024 रोजी शनिवार दुपारी 5 वाजेला भगवा चौक येथे या होळीचे आयोजन केलेलं आहे. सर्वांनी या होळीचा आनंद घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.